पुलावून खाली पडली आहे गाडी. मोबाईलमध्ये हाईट किती आहे तुमच्या काही लक्षात येणार नाही. चला मित्रांनो, डिझेल भरून घेऊया गाडीत. हे बघा मित्रांनो, 4340 रुपयाचं डिझेल बसलंय. पूर्ण 47 लिटर डिझेल आलंय. आपले दादा आहेत पंपावाले. बिलिंग काढत नाही. नमस्कार मित्रांनो, मी दीपक खंदारे. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आपण आजचा प्रवास करणार आहोत हिंगोली ते कराड. आपल्याला साखर कारखान्याचे मजूर असतात, ऊसतोड कामगार, त्यांना आणायला जायचं मित्रांनो. तर आपण हिंगोली ते कराड असा प्रवास करणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, खूप काही मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत योगेश रायडर आहेत. आम्ही दोघं मिळून चाललो आहे. परभणीवरून परळी वैजनाथ, अंबाजोगाई करत आपल्याला पुढे पंढरपूर वगैरे करत आपण तसंच मधल्या रोडनी कराडला निघणार आहेत. आणि पुढे जाऊन त्यांना संध्याकाळी 11:30 वाजता काहीतरी निघायचं आहे. त्या टायमापर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं आहे मित्रांनो. तसं तर आपण जोरात जाण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग पुढे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण पहिल्या स्टॉपवर पोहोचलोय. औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातले 8वे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. आणि तिथं पोहोचलोय आपण. थोड्या वेळात आपण आता एक हॉटेलवर जाऊया. फर्स्ट क्लास आधी एक चाय घेऊया मस्त, आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघूया. औंढ्यामध्ये काही गाडी पार्कला जागा नव्हती मित्रांनो, त्यामुळे आपण काही चहासाठी थांबू शकलो नाहीत. पुढे कुठे एखादी जर हॉटेल वगैरे भेटली तर तिथं मस्त चहा घेऊया. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त. औंढ्यामध्ये काय आपल्याला जागा मिळाली नाही मित्रांनो पार्किंगला. बघा, हे आपण नागेशवाडीमध्ये पोहोचलोय. नागेशवाडीमध्ये तिथं हॉटेल दिसतंय, त्या हॉटेलवर जाऊन चहा घेऊयात. झाडमधलं पाणी नाही काढलं चांगलं. या मित्रांनो चहा घ्यायला. रायडर
चहा वगैरे घेतली मित्रांनो आपण आणि इकडनं परत पुढे निघणार आहोत। आता आपण औंढा परभणी रोडच्या नागेशवाडी या गावावर आहोत। तेवढा इकडं आपली लाडू आहे आणि आता आपले इथून पुढची राईड योगेश रायडर करणार आहेत। योगेशला काही शूट करता येत नाही आहे मित्रांनो तेवढं, तर इथून पुढे योगेश गाडी घेईल, तो राईड करेल आणि आपण साईडला बसून शूट करणार आहेत। जोपर्यंत जमेल त्याला तोपर्यंत तो घेणार आहे इकडनं गाडी आणि त्याच्यानंतर मग त्याला कंटाळा वगैरे आला तो मग आराम करत आणि त्याच्या पुढे मी गाडी घेणार आहे। चला तर निघूयात। माझा फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो। तर कसं आहे, आधी माझं एक चॅनल होतं खंदारी विकी या नावानं, तर त्यामध्ये काय झालं, माझ्यामध्ये अपघात झाला होता मित्रांनो। तर माझं 1 वर्ष चॅनल बंद होतं, कमीत कमी 3000 काहीतरी सबस्क्रायबर वगैरे होते मित्रांनो त्याच्यावर। तर विषय झाला माझा अपघात, मी आपल्या ह्या गाडीवरनं दोरी बांधताना पडलो होतो खाली पुण्यामध्ये। तर पडल्याच्या नंतर पूर्ण माझं हिपचं ऑपरेशन झालेलं आहे मित्रांनो, नाही का। हिपच्या ऑपरेशनमुळं कसं मला 1 वर्ष काही वेळ मिळाला नाही, गाडीवर कंटिन्यू 1 वर्ष ड्रायव्हरच होता आपल्या, तर मला काही शूट वगैरे करता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं, त्यामुळे आपण काही शूट वगैरे केलं नाही। त्यामुळं काय झालं की माझं चॅनलला रिपोर्ट वगैरे केलं वाटतं, त्याच्यावरचे व्हिडिओ वगैरे आता काही एवढे व्यवस्थित म्हणजे सर्वांच्या मोबाईलवर दिसत नाही आहेत मित्रांनो। मला काय आता यूट्यूबमधलं एवढं वगैरे माहीत नाही आहे, त्यामुळं झालं काय की ते चॅनल मला पूर्ण बंद करावं लागलं मित्रांनो। आणि आता नवीन चॅनल मी जे आहे हे माझं हे स्वप्नातील यात्रा म्हणून चॅनल आहे माझं। मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। मी खूप असं मनापासून प्रयत्न करेन की मी तुम्हाला नवीन नवीन जागा, नवीन शहर, नवीन सिटी वगैरे जे काय माझ्याच्याने जे दाखवणं होतं तुम्हाला मित्रांनो ते मी दाखवत जाईन आणि आशा करतो की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील। तर तुमची साथ खूप गरजेची आहे मित्रांनो। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहूयात। आपण जवळा बाजारमध्ये पोहोचलोय मित्रांनो। जर कुणाला या नदीबद्दल माहीत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की या नदीचे नाव सांगा, म्हणजे आम्हालाही माहीत होईल। आणि हा 20 किलोमीटरवर परभणी शहर येईल। तर आपण परभणी शहर पास करून नंतर गंगाखेड वगैरे रूट करून परळी वैजनाथ अंबाजोगाई असा रूट करत मित्रांनो पुढे निघणार आहोत। परभणीत पोहोचलोय मित्रांनो आपण परभणीत पोहोचलोय मित्रांनो। पुढे कुठेतरी रसवंती बघूया आणि रसवंती बघून थोडा रस मारूया। काय रायडर, रस पिय म्हणलं माय। भेटूया पुढे रसवंतीवर। आणि पुढे परभणीचा बस स्टॉप।
काय बस स्टॉप बनवला आहे. वा 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 वा, खूप सुंदर बनवला आहे मित्रांनो बस स्टॉप परभणीचा. हे बघा, परभणीचे जे जे कोण कोण मित्र आहेत ज्यांनी व्हिडिओ बघतील माझा, पाहतील, त्यांनी कमेंट वगैरे करा मित्रांनो. जगात जर्मनी आणि भारतात परभणी दोन्हींचाही तोड नाही. बस स्टॉप बघा मित्रांनो, रेल्वेच्या ब्रिजवर चढलोय आपण आणि इकडनं आपल्याला लेफ्ट मारून गंगाखेड रोडला लागायचं आहे. पुढे सर्कलवरून लेफ्ट मारला पुलंच आहे की आपण गंगाखेडच्या रस्त्याला लागणार आहोत. आणि गंगाखेड, परळी, वैजनाथ करून आपल्याला पुढे अंबाजोगाई वगैरे पास करत पुढे निघायचं आहे. बघा, इकडनं लेफ्ट घेणार आहोत आपण. हा लेफ्ट मारला की इकडे तो पुढे रस्ता सरळ जाणार आहे. हे बघा मित्रांनो, पोखर्णी, गंगाखेड, परळी वैजनाथ आणि लातूर. परळी वैजनाथ 68 किलोमीटर दाखवतो मित्रांनो. इकडनं आपण रस्त्याला थांबलोय मित्रांनो. त्या नागेशवाडीला जाताना कुत्रा आलं होतं गाडीच्या पुढं, ते जोरात ब्रेक केल्यामुळं तसं झालं. हा, रसवाले मामा आहे तिकडे, 2 द्या आम्हाला. पाडो या मित्रांनो रस्त्याला. रस्त्यातून निघालोय मित्रांनो आपण. ते योगेश रायडर त्यांना पैसे देऊन येतील आणि आता नंतर योगेश थोडा आराम करत आणि इथून पुढं मी राईड करणार आहे. तर निघूयात चला पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो, पुढच्या प्रवासाला निघूया. तर योगेश भाऊकडे पैसे दिले होते रसवंतीवाल्याला जायला काकाला. त्यांच्याकडे चिल्लर नाही म्हणून भाऊनी स्वतः रसाचे पैसे दिले. पुढे काहीतरी झालेलं आहे मित्रांनो, बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. शक्यतो काय झालं आपल्याला काय माहीत नाही, पुढे गेल्याशिवाय दिसणार नाही आहे. जाऊन बघूया काय झालंय. बघा पुढे चालत चाललोय आपण. माहीत नाही, नदी आहे खूप मोठी, पूर्ण नदी काहीतरी आहे. काय विषय झाला काय माहीत नाही. काय झालं? अरे बापरे, हे बघा मित्रांनो, गाडी पडली आहे नदीमध्ये वरनं खाली. किती पाणी आहे बघा, मोठी ट्रक आहे पूर्ण पाण्यामध्ये डुबलाय. नाही गोया भी इधर के नहीं है. विचारूया आपण. बघा किती गाडी
सकाळी किती वाजता झालं ते? 9ला. सकाळी 9 वाजता झाले काहीतरी म्हणतात मित्रांनो. हे बघा वरतून पुलावून खाली पडली गाडी. मोबाईलमध्ये हाईट किती आहे तुमच्या काही लक्षात येणार नाही, पण बरीच हाईट आहे मित्रांनो. हे 70-80 फुटाच्या जवळजवळ 100 फुटाच्या जवळजवळ हाईट आहे मित्रांनो. बघा किती वाजता? रोडवरून गाडी खाली जाऊन खाली आहे नदीमध्ये. नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे मित्रांनो. ही बघा, ही बघा समोरून आपली लाडू येते. गंगाखेडचा रोड आहे मित्रांनो. हा परळी गंगाखेड रोड आहे. आणि पूर्ण ट्रक खाली कोसळला माहिती आहे का? अख्खी तुझ्या गाडी एवढी जेवढं डंपर आहे ना, डंपर एवढी गाडी डायरेक्ट सकाळी 9 वाजता त्या डायरेक्ट मधात बुलटेली. झोपमध्ये गेला का कसा गेला काय माहित नाही. थोडं थोडं त्याच्यावरचं जे तिरपाल आहे ना ते दिसायला लागले. आपण जस्ट परळीमध्ये एंट्री केली आहे मित्रांनो. परळी वैजनाथ असं पूर्ण नाव आहे गावाचं. ही तिथे बीड जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो, नाही का? आणि इथं वैजनाथांचं काहीतरी एक तीर्थस्थान आहे. एवढं काही आपल्याला माहीत नाही आहे त्याबद्दल सॉरी. तर परळी पास करून पुढे आपण आता जेवायला थांबणार आहोत, कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे. सारखं ड्रायव्हिंग करतो मी, कधी योगेश. तर आम्ही मिळून इथपर्यंत आता आलो आहे. पुढे जाऊन एखादं चांगलं वगैरे हॉटेल वगैरे हे ते काय असेल त्याच्यावर जाऊन आधी जेवण करणार आहोत. आणि जेवण केल्याच्या नंतर परत पुढे आपला प्रवास चालू राहील मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण परळीमध्ये थांबलोय आणि परळीमध्ये थांबून पुढे एक गाड्यांच्या शोकेसचं सामान आहे. तर आपल्या गाडीला काही आपल्याला तिथं जर एखादी वस्तू जर आढळली अशी की जी आपल्याला पसंत येईल तर आपण घेणार आहोत मित्रांनो. मला कमेंटमध्ये सांगा की गाडीला काय काय शौक करायचं आहे, ते काय काय घ्यायचं आहे. तुम्ही तुमचं सजेशन कमेंटमध्ये देऊ शकता. हे काही शॉप आहे, याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी गाडीसाठी घेऊया. SS ॲक्सेसरीज अँड ट्रॅक्टर डेकोर. पुढं दादा थांबलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्याला बोलेरो पिकअप आहे आपलं काहीतरी. अंबाजोगाईमध्ये पोहोचले मित्रांनो आपण. जेवायसाठी हॉटेल शोधत चाललोय आपण, पण काय हॉटेल काय मिळत नाही आपल्याला. जर हॉटेल मिळालं तरी त्या हॉटेलच्या समोर आपल्याला गाडी पार्क करायला पार्किंग मिळत नाहीये. त्यामुळं हळूहळू आपण हॉटेल शोधत चाललोय. अंबाजोगाईच्या पुढे एखादा धाबा वगैरे जर मिळाला तर तिथं जाऊन जेवण करूया. हे बघा मित्रांनो, आपण अंबाजोगाईच्या पुढे शिवनेरी हॉटेलचं नाव आहे. धाबा आहे शिवनेरी. सकाळपासून भूक लागली मरणाची. चला जेवून घेऊयात.
योगेश रायटर बघा कसे मोबाईल पाहत बसले. या मित्रांनो जेवायला. कसं आहे हा छान आहे का? हे बघा मित्रांनो, फिल कॅप लावून झाल्यात. लुक सांगा कसा वाटतोय, कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हॉटेल शिवनेरी, अंबाजोगाई. झालं एक नंबर, पोटभर. आप्पा कदम. हे बघा, हे आप्पा कदम यांचं हॉटेल आहे, शिवनेरी हॉटेल शिवनेरी. हॉटेल शिवनेरीचे मालक आहेत बघा, हे ऑनर आहेत. एक नंबर जेवण मिळतं इथं. आणि जर कुणाला फायनली जेवण झालं मित्रांनो पोटभर. आणि आता योगेश गाडी घेणार आहे. इथून पुढं आपण पुढच्या प्रवासाला परत निघणार आहोत. जेवण खूप भारी होतं मित्रांनो. पंढरपूरवरूनच आहे ना. मग पंढरपूरवरूनच जायचं. त्यानं जे लोकेशन पाठवले का ते पंढरपूरवरूनच आहे. मागच्या वेळेस आपण पंढरपूरवरूनच गेलो. कळंबच्या पुढं आलोय मित्रांनो आपण. पंढरपूर रोडला आहे आता. तुला चहा घेऊ. सनसेटचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा दिसतोय. घ्या मला चहा. बाबा चहा घ्या ना. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूयात पुढच्या भागामध्ये.